संपूर्ण स्वविकास साधणे. संपूर्ण स्वविकासातून स्वतःला सर्वोच्च ठिकाणी घेऊन जाणे, प्रसन्न व सकारात्मक व्यक्तिमत्वाची निर्मिती करणे, व्यक्तिमत्व विकासातून स्वसाक्षात्काराकडे जाणे, याचा हा पहिला भाग. शारीरिक विकास. स्वविकास म्हणजे स्वतःचा करून घेतलेला विकास होय. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचाच विकास करणे. त्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक, सामाजिक इत्यादी प्रकारचा विकास येतो. मनुष्याची वाढ ठराविक मर्यादेपर्यंत होते, मात्र विकास हा मरेपर्यंत चाललेली प्रक्रिया असते. त्यामुळे विकासाला कोणत्याच वयाचे बंधन नाही किंवा विकासाला कसली मर्यादाही नाही. विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये प्रामुख्याने शरीर, मन, भावना, बुद्धी व आत्मिक गोष्टींचा तसेच परस्पर संबंधाचाही विचार करावा लागतो. प्रत्येकजण एक यशस्वी नागरिक होऊ शकतो, त्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व बनवावे लागते. व्यक्तिमत्व म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती एकमेवा अद्वितीय असते. दोन व्यक्तिमत्वे समान नसतात. व्यक्तिमत्वाविषयी शेकडो व्याख्या केलेल्या आहेत. त्यातल्या काही व्याख्या आपण पाहू. ॲल्पोर्टने केलेली व्याख्या अशी आहे: व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन व वचन निर्धारित करणारे, तिच्या अंतर्गत असणारे मनोकायिक संस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. तर बॅरेन म्हणतो, व्यक्तीच्या ज्ञानात्मक, भावनात्मक, क्रियात्मक व शारीरिक वैशिष्ट्यांचे संघटन जे त्या व्यक्तीच्या इतर व्यक्तीपासून भिन्नता दर्शवते ते म्हणजे व्यक्तिमत्व. गिलफोर्डची व्याख्या असे: व्यक्तीच्या अंतर्गत असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध म्हणजे व्यक्तिमत्व. तर नॉर्मनने अशी व्याख्या केली की व्यक्तीची शारीरिक रचना, वर्तणुकीची तऱ्हा, पूर्ववृत्ती, अभिरुची, बुद्धी, सामर्थ्य, विभिन्न क्षमता व वैशिष्ट्यांचा एकत्रित आकृतिबंध म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्वाची सर्वसमावेशक व्याख्या करायची झाली तर अशी करता येईल: व्यक्तीचे शारीरिक गुणधर्म म्हणजे ठेवण, रूप, सुदृढता, पोशाख, पादत्राणे इत्यादी. मानसिक गुणधर्म संतुलन, कणखरपणा, लवचिकता, चंचलता, उदारवृत्ती इत्यादी प्रकारच्या अनेक वृत्ती. बौद्धिक गुणधर्म ज्ञान, ग्रहणशीलता, विवेक, विचारक्षमता, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, बुद्ध्यांक इत्यादी गोष्टी. तसेच भावनिक गुणधर्म राग, लोभ, मत्सर, प्रेम, वात्सल्य, दया, क्षमा, आदर, सूडभावना इत्यादी. व आत्मिक गुणधर्म स्थितप्रज्ञता, संयम, ऋजुता, समाधान, शांती, प्रतिभा इत्यादी. अशा सर्व गोष्टींचा ज्यामध्ये समावेश होतो ते म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व. व्यक्तित्वाच्या घडणीमध्ये या गोष्टी व्यतिरिक्त कौटुंबिक, अनुवंशिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय गोष्टींचाही मोठा वाटा असतो. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची घडण सर्व बाजूनी व्यवस्थित झाली असेल तर ते संतुलित व्यक्तिमत्व किंवा एकात्म व्यक्तिमत्व आहे असे म्हटलं जातं. तर बहुतेकांची घडण त्रिकोणी, चौकोनी, लांबट, आडवी, तिरकी, ओबडधोबड कशीही झालेली असते. समाजातील सुमारे 1.5 ते 2% लोकांची घडण संतुलित किंवा एकात्मपणे झालेली असते. बाकी सर्व ओबडधोबडच असतात. म्हणून समाजातील बहुतेकांनी एकात्म व्यक्तिमत्व घडवले पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. यश प्राप्तीसाठी व्यक्तिमत्वाचे फार महत्त्व आहे. आपण नेमके कसे आहोत? व्यक्तिमत्व फार गुंतागुंतीने बनलेले असते. त्याचा सखोल विचार फारच कमी लोक व क्वचितच करतात. आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्यालाच सांगता येत नाही. आपण नेमके कसे असतो? स्वतंत्र विचार करणारे, ज्ञानी, अज्ञानी, अर्धवट माहितीचे, स्वतःचा निर्णय स्वतः घेणारे, नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहणारे, चौकस, बुद्धिमान, जिज्ञासू, उत्साही, धाडसी किंवा भित्रे, आशावादी, निराशावादी, उदासीन, परिस्थितीपुढे मान वाकवणारे, संकटाचे हसतमुखाने स्वागत करून सामोरे जाणारे, शांत, गंभीर, विनोदी, नम्र, ताठर, अहंकारी, चतुर, मठ्ठ, समोर आलेली जबाबदारी स्वीकारणारे की काम टाळणारे, अभ्यासू, चिडखोर, वखवकलेले की समाधानी. नेमके कसे आहोत हे सांगणे अवघड आहे. कारण आपण अनेक प्रसंगांच्या वेळी वेगवेगळे वागतो. आपल्या वागण्यात सातत्य नसते. आपण कधी असे तर कधी तशी असतो. बऱ्याचदा आपले आचरण, विचार दुटप्पे असतात.
जणू आपल्या एकात अनेक व्यक्ती वास करीत असाव्यात अशी आपण वागतो. प्रत्येकाने शांतपणे एकाग्र होऊन अंतर्मुख झाले पाहिजे व आपण कसे आहोत याचा शोध घेतला पाहिजे. जरा स्वतःच्या आत डोकावून तरी पहा, तुम्ही कसे आहात याचा मजेशीर साक्षात्कार होईल. मग व्यवहारात बोलताना मी असा आहे, तसा आहे, फलाना आहे अशा ज्या बाता मारता त्यात किती तथ्य आहे ते तुम्हालाच कळून येईल. प्रगल्भ व्यक्तिमत्व स्वतःमधील असणाऱ्या क्षमता किंवा बुद्धीच्या आधारे आपल्यात असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास साध्य करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून स्वानुभव, ज्ञान यामधून स्वतःविषयीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊन सर्व क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साध्य करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रगल्भ असते. ॲल्पोर्ट म्हणतो, प्रगल्भ व्यक्तिमत्वाकडे वाटचाल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ते पुढील 6 गुणांनी युक्त असते. व्यापक सोची जाणीव, कूपमंडूक वृत्ती नसणे, सर्व क्षेत्रामधील व्यक्तीशी आंतरिक संबंधाची प्रस्थापना, सामाजिक बांधिलकी मानणे, घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता, स्वार्थरहित द्वेषरहित वृत्तीमुळे सर्वांशी सलोखा, विविधतेत एकत्व पाहणे, सोचा स्वीकार व भावनिक सुरक्षितता, स्वतःमधील दोषांची मोकळेपणाने कबुली देणे, स्वतःचे राग, द्वेष, नैराश्य, दुःख यांना काबूत ठेवणे, वास्तववादी संवेदन, केवळ काल्पनिक विश्वात रमण्यापेक्षा वास्तवाचा विचार करून कार्य सक्षमतेने करण्याची तयारी करणे, वास्तव सोची जाणीव, अंतर्मुख होऊन केलेल्या स्वतःच्या परीक्षणामुळे गुणदोष कळतात, दांभिकपणा कळतो, माणूस मनाने मोकळा म्हणजे खुला होतो. जीवनाविषयी एकात्म सकारात्मक दृष्टिकोन, ध्येयनिष्ठ व ध्येयाला समर्पित होऊन जीवन जगणे व अर्थपूर्ण जीवन जगणे, चांगले जीवन जगण्यासाठी प्रगल्भ व्यक्तिमत्व हवे असे रॉजर्सचे म्हणणे आहे. जीवनात स्वतःला सर्वस्वानिशी झोकून देऊन सातत्याने कर्म करीत राहणे, प्रयत्नशील राहून सजगतेने व डोळसपणाने जीवनात समरस होऊन जाणे म्हणजे चांगले जीवन होय असे त्याचे मत आहे. त्याच्या मते प्रगल्भ व्यक्तिमत्वासाठी पुढील गुण असतात. खुले मन, मन खुले, मोकळे नव्हे, खुले असावे. जीवनात येणाऱ्या सर्व अनुभवांना सामोरे जाण्याची वृत्ती असावी. मन खुले असावे, मोकळे नव्हे याचा अर्थ असा, जसं एखादं घर असतं, त्या घराचा दरवाजा खुला असावा पण ते घर मोकळे असू नये. दरवाजा जर खुला असेल तर बाहेरच्या चांगल्या गोष्टी आतमध्ये घ्यायला तो माणूस तत्पर असतो. तसेच नवोन्मेषी वृत्ती असावी, नवनवे अनुभव सतत घेत राहणे, त्यांचे संघटन करणे. स्वानुभवावरील विश्वास, स्वतःच्या अनुभवाला प्राधान्य. संत तुकारामांच्या भाषेत सत्य असत्या मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. अनुभव स्वातंत्र्य, स्वतःला वाटते ते करण्याचे सामर्थ्य निर्माण करणे, क्षमता तयार करणे. सृजनशीलता, नवनवा आविष्कार करणे, न पटणाऱ्या गोष्टी, सामाजिक रूढी झुगारून देणे, नवीन पायंडा पाडणे, नवी दिशा देणे, नाविन्याचा ध्यास घेणे. यशस्वी होण्यासाठी पुढील स्तरांचा विकास होणे गरजेचे आहे. एक शारीरिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक. आज आपण शारीरिक विकास पाहणार आहोत. प्रथमतः दिसते ते माणसाचे शरीर, अंगावर घातलेली कपडे, केलेला पेहराव, केसांची रचना, शरीरावरची त्वचा, शरीराचा बांधा, चेहरा, उंची, रंग, रूप, एकूण शरीराची ठेवण. प्रथमतः व्यक्ती म्हणजे तिचे शरीर असेच वाटते. आपण कसे दिसतो? एका स्वच्छ आरशासमोर उभे राहा आणि तुम्ही कसे दिसता ते पहा. पाहताना मी माझ्याकडे पाहतोय हा भाव न ठेवता मी कुणातरी त्रयस्थ माणसाकडे पाहत आहे या भावाने पहा. कसा आहे तो आरशातील माणूस? उंच, ठेंगणा, मजबूत, लुकडा, लठ्ठ, मध्यम, सडपातळ, देखणा, सर्वसाधारण, गोरा, गव्हाळ, सावळा, काळसर, भरपूर दाट केसांचा, टक्कल पडलेला, पिकलेल्या केसांचा की कुरड्या केसांचा, बांधा सुडोल की बेढब, कातडी जाड की कोवळी, नाजूक की कणखर, चेहरेपट्टी कशी आहे, प्रमाणबद्ध की आडवी, उभी, तिरकी, नाक कशी आहे, चेहरा हसतमुख आहे की इस्त्री केल्यासारखा प्लेन आहे, डोळ्यातील भाव काय सांगतात. लक्षात ठेवा, चेहरा व डोळे म्हणजे सबंध शरीराचा आरसा असतो. आतमधील सगळ्या भावनांचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. आपण काही लपवू म्हटले तरी लपवता येत नाही. चेहराच सर्व काही सांगत असतो. महत्त्वाची एक गोष्ट, अंगावर ढगळ कपडे घालून स्वतःला पाहण्यापेक्षा
एकांत खोलीत कोणत्याही कपड्याशिवाय स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही स्वतःला अधिक चांगले व जास्त नीट समजून घेऊ शकाल. स्वतःला स्वीकारा. स्वतः जसे आहात, जसे दिसता तसेच स्वीकारा. एखादी गोष्ट कमी वाटत असेल तर त्याचा न्यूनगंड मुळीच बाळगू नका. कारण शरीराचा रंग, उंची, चेहरेपट्टी इत्यादी गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या अनुवंशिकतेने ठरतात. आपण नसतो आपले आईबाप, मग उगीच का पश्चाताप? तेव्हा त्याचे वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. महाभारतात कर्ण म्हणाला होता, माझा जन्म कधी कुणाच्या घरी, कोणत्या आईबापाच्या पोटी, कोणत्या परिस्थितीत व्हावा हे कदाचित दैवाच्या अधीन असेल, पण माझे कर्तृत्व, माझा पराक्रम, माझे पौरुष्य हे तर माझ्याच हातात आहे. आणखी एक गोष्ट, आपण जगात एकमेवा द्वितीय असे असतो. माझ्यासारखा मीच आहे. माझ्याजवळ जे काही आहे ते खास माझे आहे. अब्जावधी माणसे असली तरी प्रत्येकजण खास तोच असतो. आपल्याजवळ जे काही आहे त्याचा विकास करायचा व जे कमी वाटते ते अन्य मार्गाने भरून काढायचे. जागृतपणे प्रभावी बना. आपले शरीर जसे आहे तसे स्वीकारून त्यालाच अधिक प्रभावी, कार्यक्षम व आकर्षक बनवा. शरीराचे सौंदर्य फक्त वर्ण किंवा चेहरेपट्टीवर अवलंबून असत नाही, तर शरीराची मजबूती, त्यातील क्षमता, सुदृढपणा, निरामयता इत्यादी गोष्टींवरही अवलंबून असते. त्यासाठी पुरेसा व्यायाम, सुयोग्य आहार, मेहनत, विश्रांती, चिंता न करणे याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून व्यायामाने शरीर कमवा. स्वतःच्या देहाला जो पोशाख शोभत असेल तो निवडा. पादत्राणे कोणती असावीत? केस, दाढी व्यवस्थित ठेवणे, गबाळपणा नसणे, टापटीप, नीटनेटकेपणे राहणे हे तर आपल्याच हातात असते. सुंदर असणे वेगळे व स्मार्ट असणे वेगळे. तुम्ही सुंदर असा किंवा नसा, परंतु स्मार्ट बना. विश्वसुंदरी या विशिष्ट सामाजिक अर्थाने सुंदर असतातच असे नव्हे, मात्र त्या स्मार्ट असतात. त्यांच्या स्मार्टपणामुळेच त्या विश्वसुंदरीचा मुकुट परिधान करू शकतात. शरीराच्या बाबतीत एक म्हण आहे, शोभेल ते ल्यावे म्हणजे पोशाख असावा व पचेल ते खावे. ही म्हण म्हणजे शरीर व्यवस्थित राखण्याचा मूलमंत्रच आहे. व्यायामामुळे शरीर घोटीव, बांधीसूद, कसदार व पिळदार होते. गोऱ्या रंगाच्या, लांब नाकाच्या, तथाकथित पाप्याच्या पितरापेक्षा बांधेसूद व पिळदार शरीर अधिक आकर्षक दिसते. निसर्गाने जे दिलेले शरीर आहे त्यालाच आपणास हवे तसे व्यवस्थित ठेवता येते. त्यामुळे आनुवंशिक बाबी सोडून राहिलेल्या गोष्टींचा विकास करून अधिक आकर्षक बनता येते. ज्या गोष्टी आपल्या केवळ आपल्याच हातात आहेत त्या गोष्टींचा प्रामाणिकपणे अवलंब करून स्वतःच हवे तसे घडवता येते. पंच ज्ञानेंद्रियाचा विकास करावा. मानवी मेंदू हा नैसर्गिक सुपर डुपर कॉम्प्युटर आहे. त्याला इनपुट मिळते ते 5 ज्ञानेंद्रियांच्याद्वारे. जे इनपुट होते तेच मेंदूत साठवले जाते, त्याचेच संश्लेषण होते. माणूस या 5 ज्ञानेंद्रियाद्वारेच समग्र ज्ञान ग्रहण करीत असतो. म्हणून शरीराच्या विकासात ज्ञानेंद्रियाचा विकास करावा. त्यांना अधिकाधिक कार्यक्षम व प्रभावी बनवले पाहिजे. इंद्रियांची कार्यक्षमता स्मरणशक्तीला हातभार लावते. डोळे. आपणास जे व जेवढे दिसते तेवढे सर्वच आपण पाहतो असे नव्हे. दिसणारे दृश्य डोळ्यात साठवणे, त्यातील बारकावे पाहणे, त्याचे निरीक्षण करणे या गोष्टी पाहण्यामध्ये येतात. वाचन करीत असताना प्रथम दिसतात अक्षरे, नंतर शब्द, नंतर वाक्य, नंतर परिच्छेद व नंतर अख्खे पान. वाचन शिकताना बालवाडीतील मुले अक्षर वाचतात, नंतर शब्द वाचतात, नंतर संपूर्ण वाक्य वाचता येते. काही लोक एका वेळी पूर्ण परिच्छेद वाचतात, तर काही अपवादात्मक लोक संपूर्ण पानच वाचतात. वाचन करीत असताना जीभ हलवण्याची गरज पडत नाही. नुसत्या डोळ्यांनी वाचता येते. त्यासाठी वाचनाचा दीर्घ सराव लागतो. स्कॅनिंग केल्यासारखे डोळे वाचन करू शकतात. सर्व इंद्रियांच्यात डोळे हे प्रधान आहेत. न्यूरोलॉजीच्या दृष्टीने नाक, कान व जीभ इत्यादी इतर ज्ञानेंद्रिय यांचे ज्ञानतंतू मेंदूला जोडलेले असतात. डोळे हे मेंदूच्या बाहेरच्या बाजूला लांबलेल्या ज्ञानतंतूपासून बनलेले असतात. आपल्या ज्ञानातील डोळ्यांनी मिळणाऱ्या ज्ञानाचा वाटा सर्वात अधिक आहे. त्यामुळे ज्ञानसाधनात डोळ्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे त्यांची निगा नीट राखली पाहिजे. डोळ्यांचे व्यायाम केले पाहिजेत. वाचन करताना पुरेसा प्रकाश असावा. TV सलगपणे पाहत बसू नये. संगणकावर काम करतानाही अधूनमधून उठून हिरव्या झाडांकडे, आकाशाकडे पाहावे. पापण्यांची उघडझाप न करता सलगपणे
मॉनिटरकडे किंवा टी व्हीकडे एकसारखे पाहत बसू नये. गार पाण्याने डोळे धुवावेत. एखाद्या भांड्यात थंड पाणी घेऊन दिवसातून किमान 2-3 वेळा तरी त्यात डोळे बुडवावेत. वाचनानंतर दोन्ही हातांची ओंजळ करून ती डोळ्यांवर धरावी व डोळे झाकून घ्यावेत. डोळे झाकून शांत पडून डोळ्यांना आराम द्यावा. कान. डोळ्यानंतर दुसरे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय होय. कानाद्वारे आपण ऐकतो. कानांना सुद्धा ऐकण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. प्रथमतः सर्व आवाज किंवा ध्वनी हे आवाज म्हणून सारखेच असतात, पण ध्वनींची अक्षरे व अक्षरांचा शब्द आणि शब्दांचे वाक्य तयार होते. अर्थपूर्ण वाक्याचा उच्चार म्हणजे विशिष्ट प्रकारचे ध्वनीच असतात. म्हणूनच पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. लहानपणापासूनच्या संस्कारामुळे ते सर्व कळते. त्याशिवाय कानांची आणखी तयारी करून घेता येते. संगीतातील सूर, राग, त्यांचे आलाप हे सर्व ध्वनी ऐकून कानसेन बरोबर ओळखू शकतो. तसेच ऐकायला येणारे सर्वच आपण ऐकतोच असे नाही. अनेक लोक ऐकूनही ऐकत नाहीत. केवळ ऐकणे व लक्षपूर्वक ऐकणे यामध्ये फरक आहे. कानांना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रयोग करून पहा. तुम्ही ज्या खोलीत बसला आहात तिथेच डोळे मिटून शांतपणे कानावर जे जे आवाज येत आहेत ते सर्व आवाज एकदम ऐका. म्हणजे कुणाचे तरी बोलणे चालले असेल, कुठेतरी कसला तरी खटखुट आवाज येत असेल, खोलीत घड्याळ असेल तर त्याची टिकटिक ऐकू येत असेल, वाऱ्याची सळसळ असेल, पंख्याचा आवाज असेल, कोणत्याही प्रकारचा जो आवाज येत असेल तो शांतपणे ऐकत राहा. छोटासाही व एकही आवाज सुटू देऊ नका. असे आवाज ऐकण्याचा सराव केल्याने आवाजातील छोटे मोठे फरक कळतील. कुणाच्याही गाडीचा आवाज ओळखता येतो. ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या पावलाचाही आवाज ओळखतात. असे म्हणतात की योगी लोक एकाग्रतेने कान तयार करून विश्वाच्या गतीचाही आवाज ऐकतात. असे केल्याने समोरच्या माणसाच्या आवाजावरून म्हणजेच बोलण्यावरून त्याच्या आत काय चालले आहे तेही कळू शकेल. तोंड. तोंडातील खरे ज्ञानेंद्रिय जीभ आहे. तिचे फार चोचले पुरवण्याऐवजी आपण तोंडाचा विचार करू. अनेक जण तोंडाची काळजी घेत नाहीत. दात सरळ येणे आपल्या फारसे हातात नाही, मात्र त्यांची स्वच्छता राखणे हे तर आपण करू शकतो. अनेकांनी तोंड उघडले की फसकन दुर्गंधीचा फवारा बाहेर पडतो. समोरच्या माणसाला तो दुर्गंध गेला की तो त्या माणसाला टाळू लागतो. मुखदुर्गंधी येणाराचा समोरच्या माणसावर प्रभाव पडत नाही. ज्यांचे दात स्वच्छ असतात व तोंडाला दुर्गंधी येत नाही त्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू शकतो. जॉर्ज बर्ट्रांड रसेल यांनी पत्नीच्या श्वासातून दुर्गंधी येते म्हणून तिला घटस्फोट दिला होता. पूर्व आयुष्यात ती त्याची फार आवडती व लाडकी पत्नी होती. दात स्वच्छ ठेवणे, चोळा भरून तोंड खळखळून धुणे, जिभेवर घाण साचते ती साफ करणे, वेळच्या वेळी शौचास जाणीत, यामुळे अशी दुर्गंधी येत नाही. आपण बोलताना जिभेचा उपयोग करतो. स्वच्छ, स्पष्ट व ठसठशीत शब्दोच्चार होण्यासाठीही विशेष सराव करावा लागतो. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर या शब्दाचा उच्चार बहुतेक लोक ज्ञानेश्वर असा करतात. आपली भाषा, बोलण्याची पद्धती, योग्य उच्चार इत्यादी गोष्टीतूनही समोरच्या व्यक्तींवर चांगली छाप पडू शकते. शब्दाचा अशुद्ध उच्चार केल्याने तो शब्द बोलणाऱ्यास शाप देतो असे व्याकरणकार पाणिनीचे म्हणणे आहे. जिभेला वळण लावावे लागते. संस्कृत पाठांतराने किंवा वाचनाने उच्चार सुधारू शकतात. जसे गाण्याचा सारखा रियाज केल्याने गळा सुधारतो, स्वर सुरेल बनतो, तसेच जिभेचे आहे. तोतरे बोलण्याची अनेक कारणे मानसिक स्वरूपाची असतात. तसेच जिभेच्या नको त्या बोलण्यातून अनावस्था प्रसंग उद्भवतात. जगातील 99.9% भांडणे विशिष्ट पद्धतीच्या बोलण्यामुळेच होत असतात. भांडणे लावण्यात जिभेचा वाटा मोलाचा आहे. ज्ञानेंद्रिय म्हणून जिभेचे खरे काम चव शोधण्याचे असते. जिभेला अनेक प्रकारचे रसज्ञान होते. कडू, गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट या षड्रसांचे ज्ञान जिभेला पटकन होते. त्यातही पुन्हा सूक्ष्म भेद पडतात. ऊसाची गोडी वेगळी, गुळाची गोडी वेगळी, तर साखरेची गोडी वेगळी. मध, खजूर, बकव आंबा, द्राक्षे प्रत्येकाची गोडी वेगवेगळी असते. प्रत्येक रसांच्या बाबतीत असेच आहे. नाक. श्वास घेणे व वास घेणे ही नाकाची कार्य आहेत. मग ते नाक छोटी असो किंवा मोठी असो. श्वासोच्छ्वास जितका दीर्घ, सहज, निर्वेद व पूर्ण क्षमतेचा असेल तितका शरीराला प्राणवायू जास्त मिळतो.
मेंदूचे कार्यही त्याच प्राणवायूच्या साह्याने चालते. त्यामुळे मेंदूही सतेज राहतो. श्वासोच्छ्वासाचा फुफ्फुसाशी प्रामुख्याने संबंध येतो. तरीही हवेचे प्रवेशद्वार म्हणजे नाकच आहे. सर्दी सायनससारख्या गोष्टीमुळे ते चोंदले जाते. त्याच्यावर उपचार करून ते योग्य करावे लागते. शिवाय इतरांशी व्यवहार करताना नाकाची स्वच्छताही फार महत्त्वाची असते. नाकात घाण असेल तर अशा व्यक्तीकडे समोरचा माणूस पाहण्याचे टाळतो. जरी पाहिले तरी ते किळसवाणे दिसते. त्यामुळे नाक अस्वच्छ असेल तर समोरच्या व्यक्तीवर त्या व्यक्तीचा कधीच प्रभाव पडत नाही. एक म्हणच आहे, नावे ठेवी लोकाला आणि पुढचं तुम्हाला माहितीच आहे. जितेंद्र या सिनेनटाच्या नाकात प्रथम बरेच केस होते. त्यामुळे अनेक नट्यांनी त्याच्याबरोबर काम करायला नकार दिला होता असे एका सिनेमा मासिकात वाचल्याचे आठवते. नंतर त्याने ते केस घालवल्यानंतर तो सुविख्यात सुपरस्टार झाला. नाकाला गंधाचे ज्ञान होते. नाकाच्या आत अभित्वचा असते. त्यात चेतातंतू असतात. त्या तंतूंना गंधज्ञान समजते. काही प्राण्यांमध्ये उदाहरणार्थ कुत्रा हे गंधज्ञान अत्यंत तीव्र स्वरूपाचे असते. म्हणूनच चोरी झालेल्या ठिकाणी प्रशिक्षित कुत्री आणून चोरांच्या गंधावरून त्यांचा शोध घेतला जातो. मानवालाही घ्राणेंद्रिय तीव्र करता येते. त्यासाठी सततचा अभ्यास व गंध विश्लेषक क्षमता विकसित करावी लागते. काही लोकांना विशिष्ट रंग दिसत नाही. त्या रंगाचे ज्ञानच होत नाही. त्याला रंगांधळेपणा म्हणतात. तर काही लोकांना कसलाच वास येत नाही. त्याला गंधांधपणा म्हणतात. त्वचेने स्पर्शज्ञान होते. खास सरावाने विशेष प्रकारचे स्पर्शज्ञान विकसित करता येते. शरीराच्या त्वचेच्या रंगापेक्षा ती निरोगी व नितळ असणे महत्त्वाचे आहे. त्वचेचा रंग ठरतो त्वचेच्या आतमध्ये असणाऱ्या मिलॅनिन नावाच्या द्रवामुळे. सर्वांची त्वचा रंगहीन असते. मात्र त्वचेच्या आत ज्या रंगाचा द्रव असेल त्यावरून त्वचेचा रंग ठरतो. त्वचेच्या बाबतीत काळेगोरेपणा महत्त्वाचा नसून त्वचा कांतिमान असणे महत्त्वाचे आहे. कोऱ्या माणसापेक्षा कांतिमान काळा माणूस अधिक उठून दिसतो. त्वचेची योग्य निगा राखली पाहिजे. अतिउष्णता, ऊन, वारा, थंडी यापासून तिचे रक्षण करावे लागते. तसेच त्वचेला सुमारे 20 ते 30 लाख बारीक छिद्रे असतात. ती मोकळी असायला हवीत. शरीराचे उष्णतामान स्थिर ठेवण्यासाठी त्या छिद्रांचा उपयोग होतो. ज्या मुली चेहऱ्यावर पावडर आणि क्रीमचा थर लावतात त्यांच्या तोंडावर शक्यतो घाम येत नाही, कारण त्यांच्या चेहऱ्यावरील त्वचेची छिद्रे बुजली जातात. त्यामुळे चेहऱ्याचे उष्णतामान वाढते. शरीर प्रमाणापेक्षा अधिक उष्ण झाले की त्वचेच्या छिद्रातून पाणी झिरपून त्वचा थंड केली जाते. त्वचेतून बाहेर येणाऱ्या पाण्याला घाम असे म्हणतात. त्याच्याबरोबर दुसरेही अनेक घटक बाहेर येतात. घामामुळे विशिष्ट प्रकारचा गंध येतो. त्याला देहगंध असे म्हणतात. उन्हाळ्यात उष्म्यामुळे फार घाम येतो. त्यावेळी दिवसातून किमान 2 वेळा स्नान करून त्वचा स्वच्छ धुतली पाहिजे. नाहीतर वास मारणारा माणूस कोणाला आवडेल. म्हणून सर्व इंद्रियांची व शरीराची निगा राखून सजगतेने जगले पाहिजे. जसे शरीर तसे मन. मनाचा परिणाम जसा शरीरावर होतो तसाच शरीराचा परिणामही मनावर होत असतो. शरीराचे जसे अन्नावर पोषण होत असते तसेच मन हेही अन्नाच्या अतिसूक्ष्म घटकापासून बनलेले असते. म्हणून जसे शरीर असते तसेच मनही असते. ज्या प्रकारे शरीराला ठेवू तसेच मनही आकार धारण करते. शरीर जर गबाळे, घाणेरडे, कळकटलेले ठेवले तर मनही तसेच बनते. अंगावर गबाळी कपडे, पायात फाटकी चप्पल तर मन आत्मविश्वास गमावून बसते. तर चांगली कपडे, दाढी वेळच्या वेळी करून पायात बूट किंवा चांगली चप्पल घातली तर आत्मविश्वास वाढलेला आढळून येईल. अंगावरील कपडे ही सर्वात बाहेरची गोष्ट असली तरी त्यामुळे इतरांचा आपल्याकडे पाहण्याचा व आपलाही स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कपडे, केसांची रचना, चप्पल, स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा, चालण्याची शैली, बोलण्याची शैली जशी शरीराची ठेवण आपण ठेवू मन तसाच आकार धारण करते. बसताना ताठ व व्यवस्थित बसणे, उभे राहताना दोन्ही पायावर समान भार देऊन उभे राहणे, अंग चोरून आकसून घेऊन बसणे किंवा उभे राहण्याने नजरेला नजर न देता बोलण्याने आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण समजले जाते. म्हणून शरीराला नेहमी चांगले, स्वच्छ व तरतरीत आणि स्मार्ट ठेवावे. आहार. आपण जो ग्रहण करतो तो आहार. अन्न हा शरीराचा आहार तर विचार हा मनाचा आहार आहे. ज्या घटकांवर पिंडाचे पोषण होते तो घटक म्हणजे आहार होय. आहाराचे कार्य हे पिंडाचे पोषण, झालेली झीज भरून काढणे
आणि शक्ती पुरवणे ही आहे. जिभेचा आहार आणि पोटाचा आहार. शरीराच्या चांगल्या प्रकारच्या पोषणासाठी षड्रस आहार घेतला पाहिजे. मांसाहारापेक्षा शाकाहार अधिक चांगला. फळे, पालेभाज्या, कडधान्य, दूध इत्यादी शरीराला पोषक असतात. त्याशिवाय इतर प्रकारचा आहार हा शरीर नव्हे तर फक्त पोट वाढवण्याचे काम करतो. पोटासाठीचा आहार वेगळा आणि जिभेसाठीचा आहार वेगळा असतो. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक काहीही खातात. पोट म्हणजे एक उकिरडा होऊन बसतो. फास्ट फूडच्या नावाखाली बाजारात काहीही मिळत असते. तळलेली, फार प्रक्रिया करून आलेली, आंबवलेले, मात्र वरून चमचमीत वाटणारे पदार्थ हा आहार नसून ते फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तयार केलेले पदार्थ असतात. पोट म्हणजे मेलेले मांस पुरवण्याचे थडगे नव्हे. मांस भक्षण करणारे लोक शिळे, कुजलेले, फ्रीजमध्ये गोठवून ठेवलेले मांस भक्षण करतात. समुद्राच्या काठी मासे वाळत टाकलेले असतात. त्यांची मेलेली मढी अतिशय दुर्गंधीने युक्त असे वास मारित असतात. तसलीच मेलेली मढी लोक पोटात ढकलतात. पोट म्हणजे मेलेली मढी पुरण्याचे थडगे होऊन बसते. त्याशिवाय काही लोक इतर प्राण्यांचे मांस खातात. प्राण्याचे शरीर खाणे ही कल्पनाच असह्य होते, रानटी व अमानवी वाटते. शिवाय भूतदयेच्या दृष्टिकोनाने जरी विचार केला तरी दुसऱ्या प्राण्याला कापून त्याचा खून करून त्याला आपल्या पोटात ढकलणे हे राक्षसी कृत्य वाटते. शेवटी काय खायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. कुणी काहीही खावे, मात्र शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ आहार होय हे ठामपणे सांगता येते. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे, खनिजे, क्षार, प्रथिने ही मिळाली पाहिजेत. ती सर्व फळे, पालेभाज्या, कडधान्य व दूध यामध्ये असतात. गीतेच्या 6व्या अध्यायात आहार परिमित असावा व सत्वयुक्त असावा असे म्हटले आहे. ज्याला यश प्राप्त करून घ्यायचं आहे, ध्येय साध्य करायचे आहे, त्याने आहारावर बारीक लक्ष दिले पाहिजे. अनेक आजारांचे मूळ पोटाच्या तक्रारीमध्ये असते. ज्याने अपचन होते, पोटाच्या तक्रारी वाढतात, असा आहार वर्ज्य करावा. निसर्गोपचारामध्ये सर्व आजारांचे मूळ पोटाच्या तक्रारीमध्ये आहे असे म्हटले आहे. पोटाच्या तक्रारी सुरू होतात अयोग्य आहारामुळे. शिवाय अयोग्य व अपरिमित आहारामुळे शरीर बेढप व बोजेड होते. आळस निर्माण होतो. आळशी मनुष्य यश प्राप्त करू शकत नाही. शरीराची कार्यक्षमता कमी होते. अनेक स्त्री पुरुष खाण्यासाठीच जन्माला आल्यासारखे सारखे चरत असतात आणि खाल्लेले अन्न अंगावर वागवित असतात. त्यामुळे त्यांचेच शरीर त्यांना जड वाटू लागते. मग अकाली म्हातारपण निर्माण होते. त्यासाठी भूक असेल तेव्हा 2 घास कमी खावे व जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. सकाळी उठल्या उठल्या जितके पिऊ वाटेल तितके पाणी प्यावे. जेवल्यानंतर तासाभराने व पुढे दिवसभरात किमान 4 लिटर पाणी पोटामध्ये गेले पाहिजे याची काळजी घ्यावी. शरीराचे एक विशेष आहे. त्याला जे काय हवे आहे त्याची ते लगेच मागणी करते. शक्तीची, अन्नाची गरज असली की लगेच भूक लागते. पाण्याची गरज निर्माण झाली की तहान लागते. म्हणून भूक लागली की जेवावे. थोडे नैसर्गिकपणे वागले की अनेक तक्रारी दूर होतात व कार्य करण्यास शरीर सक्षम राहते. भूक लागली की खावे. भूक नसताना खाऊ नये. अवेळी खाऊ नये. नैसर्गिक विधीची भावना झाली की लगेच टॉयलेटला जाऊन यावे. थांबवून धरू नये. रात्री लवकर झोपावे. सकाळी लवकर उठावे. खाऊ वाटते म्हणून कोणताही पदार्थ खाऊ नये. पिऊ वाटते म्हणून दारूसारखे कैफ आणणारे पदार्थ पिऊ नयेत. तसेच कोल्ड ड्रिंकसारखे अपेय पान करू नये. त्याने शरीराच्या नैसर्गिक कार्यामध्ये ढवळाढवळ होते. मेंदूला झिंग येते व कार्य व्यवस्थित होत नाही. म्हणून आहाराविषयी एकाच शब्दात सांगायचे झाले तर तो परिमित असावा. आरोग्य. जीवनामध्ये यश प्राप्तीसाठी शरीराची जोपासना करून नित्य चांगले आरोग्य राखले पाहिजे. शरीर माध्य खलु धर्मसाधनम असे म्हटले जाते. म्हणजे शरीर हेच खरेखुरे धर्मसाधनाचे प्रमुख साधन आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, शरीर वाईटही नाही व चांगलेही नाही, म्हणजे त्याला जसे आपण ठेवू व त्याचा उपयोग करून घेऊ तसे ते आहे असे सांगून ते म्हणतात, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घुसुले, शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. सर्व कार्यामध्ये शरीराचे स्थान प्रथम आहे. शरीरात प्रत्यक्ष परमात्मा वास करतो. जसे चिखलात कमळ उमलते तसेच शरीरात ईश्वर विलसत असतो. त्या शरीराला वाईट कसे म्हणावे? त्याच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे.